आजच सबस्क्राईब करा आणि आपल्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा। आता तुझं नेहमीच आहे हा? ते काय नाही, आता आपल्याला सगळ्यांना बोलवलं ना तर आपण सगळे जायचं। आम्ही दोघं तिकडे जाऊन काय करू बरं? एकदम बरोबर बोलल्या सोनबाई। आम्हाला बी जावई बापूंचा फोन आला होता बा। आता सुनबाई म्हणतात सगळ्यांनी जाऊया, तर जाऊया की सगळ्यांनी। अहो जावई बापू आहे ते, त्यांचं म्हणणं टाळता येते वय। ठीक आहे, मी मालनला कळवते मग तसं। कशाला कशाला त्या त्यांच्या मावशीच्या सेवेसाठी गेले, त्यांच्या सेवेत कशाला खंड आणताय? आपणच आपले जाऊया की। पण स्पेशल काय आहे ते कळना झालंय। काय खरंच? पण कसं? बरं बरं चालतंय, लगेच कमते। धनु काय झालं ग? लय खुश दिसतेस। ते दादानं आपल्या सगळ्यांना वाड्यावर बोलवलंय। आत्ता आत्ता नाही जमणार ग मला नवशाल जरा डोळ्याच्या चेकअप साठी जायचे। तू जाऊन ये की मग। बरं चालेल। चालेल। धनु, सूर्या अरे आपण उन्हाळ्याभर आंबे खाल्ले नाही ते खरंय, पण म्हणून काय तू मार्केट मधले सगळे पेटे उचलून आणले का काय? तुळजा आंबे काय मोजून खायची गोष्ट आहे का? आणि याच्यातले निम्मे अर्धे आंबे आहेत ना धनुच संपवल। बरं एक काम करा, यातले रसाचे आंबे आहेत ना ते बाजूला काढून ठेवा। राजू आत्या, आज आमरस आहे ना, डॅडींना आवडतो ना तसंच करायचं। आजचं जेवण ते विसरलेच नाही पाहिजेत। बरं ते सगळं ठीक आहे, पण हे सगळं आधी आत घेऊन जाऊया। पोरीनो चला लगेच कामाला लागूया, नाहीतर जेवेपर्यंत संध्याकाळ होऊन जायची। चालेल आता आपण एक काम करू, सगळे कामाशी वाटून घेऊयात काय? मी कणिक मळून घेते आणि मग पुऱ्या करते। हा, आणि मी तुम्हाला जे काय पाहिजे ना ते चिरून आणि खिसून देते, तुम्ही फक्त उचला आणि फोडणी घाला। हा, मी ना कुरडया तळायला घेते। आणि दादा आपल्याकडे काकड्या तर असतीलच ना? मस्त पैकी दही कोशिंबीर करते। आणि मसाले भात तर असेलच ना? नाही का जिरा राईस करू? नाही म्हणजे तुम्ही सांगा तुम्हाला काय आवडतं। आणि ते सुक्या भाज्यांमध्ये पण ते एक मिनिट इथं बस, बस इथं। कुणी सांगितलं तुला काम करायला का? तू काम आज अजिबात करायचं नाही आज। हा, तू फक्त आराम करायचंय। काम बिम करायचं तर राहिलंच बाजूला, तुला जास्त आंबे पण खाता यायचे नाहीत। हा, अगं आंबे उष्ण असतात, अशा अवस्थेत चांगलं नसतं। दादा अगं पण आत्या, मी तेजू आणि धनुसाठी चाललेत आंबे, आणि तिनंच खाल्लं नाही तर मग कसं काय? अरे पण बर ठीक आहे, खा थोडेसे, फक्त त्याच्याबरोबर वेलची पण खा हा, म्हणजे आंबे बाधणार नाहीत। चला आपण सगळे मिळून स्वयंपाक करूया, चला। नाही अजिबात नाही, स्वयंपाक आहे ना आम्हालाच करू दे। काय ते जेवण खाण्याजोग पण असायला पाहिजे की नाही? वहिनी तुम्ही काय आम्हाला हलक्यात घ्यायला लागला का काय? काका सांगा यांना आपल्या स्वयंपाकाबद्दल। अहो काका यायला, अहो वहिनी तुम्हाला सांगतो, आम्ही एकदा जेवण करायला पेटलो ना, ते चूल गॅस जाळ काय पेटवायची गरजच लागत नाही। हे काजू जास्त होते, पेटवावं लागेल। जास्त होते असू द्या। नाहीतर वे, आणि आजची काय होईल ना सगळ्यांनी मिळून करायची। आज फक्त तात्या, डॅडी आणि तेजू एवढंच आराम करतील, बाकी सगळ्यांनी जो मला कामाला लागायचं काय? चला चला चला। आणि मी तू पण सगळ्यांनी म्हणजे सगळ्यांनी कळतं काय? चला हात लावा। वहिनी कशी आहेस ग? शालन, तुला नाही माझा राग आला? मी राग धरून काय करू ग? परिस्थितीने जो काय तुझ्यावर राग धरलाय तेवढा वास आहे की, पण हे सगळं नक्की बदलल। तू धीर सोडू नकोस। आतापर्यंत धीर धरूनच होते,
अगं माझी लेकरं माझ्या डोळ्यासमोर असते आणि मी त्यांना मिठी मारू शकत नाही, त्यांना जवळ घेऊ शकत नाही ना, तवा धीर सुटतो बघ माझा. त्यांच्या नजरेतला तो राग, द्वेष, काळजाला घर पाडतात ग माझ्या. नाही सोनू, कळतंय ग मला, सगळं कळतंय. पण वहिनी, हे सगळं लवकरच बदलल, विश्वास ठेव. आता कशावर बी विश्वास नाही बघ माझा. मला नाही वाटत काय बदलेल. माझी लेकरच माझी नाहीये, नाही माझा माझ्यावर विश्वास. मस्त, एक नंबर. चला वहिनी, आता पहिला तुम्ही दादाला घास भरवा. हा, पण त्याच्या आधी एक अट आहे. तुम्हाला ना एक मस्त उखाणा घ्यावा लागणार आहे. घेते की, त्यात काय एवढं. या बा, एका पायावर तयार असतात वहिनी. या. सगळ्या फळांमध्ये आंब्याचा गाजावाजा. सूर्यकांत रावांचं नाव घेते, तोच माझ्या मनाचा राजा. वहिनी तर झालं. अक्का, आता तू. हो. मी काय म्हणतोय, कधी एकदा या आमरसपुरी खातोय असं झालंय. कशाला नाव वगैरे, भुका लागल्यात कशाला उगाच ताट आम्हाला नाही काढायचं. लागले, आम्हाला नाही लागले. बरोबर आहे डॅडींचं, आम्हाला नाही भुका लागल्या. अहो दाजी, नाव घ्यायला किती वेळ लागणार आहे? चाट दिवशी नाव घेऊन लगेच फट दिवशी जेवाय बसू. या का? हा घेते मी. चल, तसं नाव घेतलं की जेवाय मोकळा फट दिवशी. आंब्याची चव गोड मधावानी. शत्रुघ्न रावांचं नाव घेते का ते नव्या चाहुलीची गाणी. धनु, चल बरं, आता तू नाव घे. काय? मी? हो, मग तू पण घ्यायचं. हा, आता मी घेतलं मग तुला पण घ्यावंच लागेल ना. नाही नाही, मला काय सुचत नाही. ऐका माझं, तिला ना आंब्याशिवाय दुसरं काही सुचत नसणार आहे. धनू राहू दे, तू पटकन दाजीना घास भरू ये. चीटिंग करते. चल तरी. राहू दे, राहू दे. धने